नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर काल दोन मोठे अंथरुणं धुतले होते, पण ऊन नसल्यामुळे अजिबात वाळले नव्हते। थोडंफार खाली म्हणजे पूर्ण काठ साईडला जो असतो ना तिथे ओला होता, पण त्यांना जो काही बाकीचे धुवायचे होते ते तसंच ठेवले, कारण हे अंथरुण वाळूपर्यंत दुसरं अंथरुण घालण्यासाठी जागाच नाही आहे। वरती टेरेसवर होता, पण तो पण दोरी तुटल्यामुळे तर दोरी परत बांधताही येत नाही आणि काही करता पण येत नाही। त्यामुळे म्हटलं की हे अंथरुण वाळूपर्यंत मिस्टरांचे कपडे जे होते ते आज इस्त्री करायला घ्यावं। तर सकाळी सगळं घरातलं काम वगैरे आवरून घेतले बाकीचे, आणि अंथरुण जे होते ते पण म्हणजे उलटून घालायचे होते, त्याच्यासाठी आणि उलटून पण घातले आणि त्याच्यानंतर मी पूर्ण कपडे इस्त्री करायला बसले। सकाळपासून तर कडकडीत ऊन होतं, त्याच्यामुळे वाटलं होतं की आज व्यवस्थित अंथरुण वगैरे वाळतील। त्या हिशोबाने ते म्हणजे बाकीचे जे घरचे छोटे मोठे म्हणजे इस्त्री करून झाल्यावर जे काही घरातलं असतील छोटे मोठे काम ते पण आवरून घेतले। त्याच्यानंतर दुपारी म्हणजे व्यवस्थित जेवण वगैरे आवरून घेतलो, आणि आज जेवायला बरोबर 2:30-3 वाजले होते। जस्ट ताट म्हणजे जेवायचा जो ताट असतो तो आत सिंकमध्ये ठेवले आणि हात धुवून घेतले। तितक्यात जोराचा पाऊस चालू झाला। पटकन आधी गॅलरीत गेले आणि अंथरुण काढून घेतले। तोपर्यंत वारा सुटला आहे, तोपर्यंत लगेचच पावसाला सुरुवात झाली, आणि इतका जोराचा पाऊस चालू झाला की बरं झालं की पटकन म्हणजे पावसाचं वाट न बघता इमिडिएट अंथरुण वगैरे काढून घेतले। जोराचा पाऊस आणि वारा असल्यामुळे लाईट तर गेली होती, करणार काय आता। बरं झालं की सकाळी लवकरच इस्त्री वगैरे आवरून ठेवले। आता तर पावसाळ्याचा सीझन चालू होणार, पाऊस कधीही येणार कसंही येणार, आता काही सांगता पण येणार नाही की म्हणजे आजच पाऊस पडतो उद्याच पाऊस पडतो। तर व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला मनापासून धन्यवाद म्हणत आजचा मिनी ब्लॉग मी इथेच संपवते। तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।